तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आहेत जुना बैलपोळा हिंद केसरी या मैदानात. तर मित्रांनो, सेमीफायनल क्रमांक 3मध्ये म्हणजेच आपल्या देवबाकासूरच्या सेमीमध्ये निकाल घेणारा हाच तो शाना काढतोस. तर मित्रांनो, त्यांच्यासमोर आपली टीम आहे. तर नमस्कार दादा. दादा, आपण आपल्या देवबाकासूरच्या सेमीमध्ये सेमी पास केला, आज कसा आनंद आहे? काय बकासूरच्या सेमीत म्हणजे आपली जेव्हा आपल्या सेमीत लागला आपल्याला नव्हतं वाटलं की बाबा बकासूरच्या सेमीत आपण राहिलो. अख्ख्या माणसाचा अखंड माणसाचा जीव देऊ आणि देवाच्या सेमीत पळणार आपण राहणं म्हणजे बाकीचंच काम आहे. आज आयऱ्या गायऱ्याची कोणाची मग गोष्ट नाही की बाबा देवाच्या सेमीत पळायचं आणि ते पण ओपनला पळायचं आणि राहायचं. आपला आज असल्यामुळं राहिला इच्छा करून घेतल्या. दादा, आजच्या मैदानासाठी नियोजन कधी झालं होतं? कसं नियोजन जुळून आलं होतं? आपलं 2 दिवसापूर्वी झालं सुलतान आणि एका शब्दावर नियोजन झालं किंवा असे काय आपल्याला कसं नाही किंवा काय नाही, त्यांना आपल्याला रुपये पण घेतला नाही काय, असं एकदम फ्रीली मनानं आपण त्यांना एक फोन केला किंवा आपल्याला आपला आदत आहे, आपल्याला पण पायरा येत नाही किंवा काय, त्यांना म्हणलं आपल्याला पायरा पाहिजे तर द्यायचं का बाबा. ते एका शब्द आपल्याला हो म्हणले ना, झाला पायरा चांगला जुळून आला, गाडी पण चांगली जुळून पडली. दादा, आजच्या जोडीच्या पळाबद्दल काय सांगसाल? दादा, आजचा स्पीड काय, गती कशी लागली? का म्हणजे गाडीला बाहेर गती लागलेली आहे. गट तर आपण सुट्टाच काढलेला, गट 12मध्ये, आणि सेमीला अख्ख्या मास्टरनं बघितलं त्यानं आता काय. चालतंय दादा. एक आपण बैलगाडा मालक म्हणून या मैदानाकडे कसं बघताय? काय मैदान म्हणजे ही एक जुनं आणि पारंपरिक मैदान आहे. 41 वर्षाचं हे आता मैदान 41 वर्षाचं चालू आहे आता हिंद केसरीचं मैदान जुनं, आणि एवढं या मैदानाची उत्सुकता असते अख्ख्या महाराष्ट्राला की भरपूर उत्सुकता असते. आणि मागच्या वर्षी मला वाटतं बकासूरनं देखील त्यामुळं सगळ्यांची इच्छा असते की आपलं बकासूर राहावा. पण आता ह्या हो म्हणजे बकासूरचाच भाव आहे थोडक्यात, तसं म्हणायला गेलं तर काय अडचण नाही. दादा, यावर्षीच्या या जुना बैल हिंद केसरी मैदानाच्या नियोजनाबद्दल काय सांगसाल? नियोजन म्हणजे चांगलं केलं एकदम फाटीबिटी एकदम मस्त पळण्यासारखं किंवा काय अडचण नाही. पब्लिक सगळ्यांनी सहकार्य केलं चांगलं. दादा, अजून काय अपेक्षा असतील? अपेक्षा सगळ्या जण पूर्ण केल्या. अपेक्षा आता पुसेगावला राहायची. चालतं दादा, यावर्षी एक साधारण किती गुलाल झाले दादा त्याच्या? आता ह्या चालू वर्षाला जसा जो गुलाल घेतो एक ज्या दिवशी 1 वर्ष झाला पहिला गुलाल घेतलेला. आता 18 महिन्याचं असो, आता 30-35 गुलाल झाले. आदतला 1 नंबरचं 9 गुलाल झाले. चालतं दादा, ही जोडी आपल्याला पळत एकदा मोठ्या मैदानामध्ये पळताना दिसेल का? 100% ही जोडी नाही लवकर. आणि पुढील नियोजन कसे असेल? काय पुढे नियोजन चांगलं आहे, टॉपचं नियोजन. आता कोणत्या मैदानात दिसेल दादा आपल्याला? 9ला सोन्या 50-50. चालतं दादा, शुभेच्छा असतील फायनलसाठी.